नमस्कार मित्रांनो, कधी आपल्याला जेवण करायला खूप कंटाळा येतो किंवा कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि मिस्टर सांगतात की चल पटकन घरीच काहीतरी चविष्ट असं बनव। त्यासाठी अगदी झटपट आणि सोपी अशी रेसिपी घेऊन आली आहे। आजची जी भाजी आपण बनवणार आहोत ती अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते आणि खूप चविष्ट अशी भाजी बनते आणि तुम्ही ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता। अशी झटपट रेसिपी घेऊन आली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम इथे कुकरमध्ये ही भाजी बनवून घ्यायची आहे, त्यामुळे आपली भाजी पटकन बनवून तयार होते। त्यामुळे मोहरी आणि जिरं तडतडून घ्यायचं तेलामध्ये, त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा तेलामध्ये मिनिटभर परतून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हिंग टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगला चमचा मारून घ्यायचा आहे, म्हणजे हिंग चांगलं आपलं परतून निघेल कांद्याबरोबर। त्यानंतर ह्यामध्ये लगेचच आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो मी असाच बारीक कापून घेतला आहे, अगदी बारीक कापलं नाही तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला पटकन काहीतरी बनवायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपण मीठ आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत। मीठ ह्यासाठी की टोमॅटो पटकन नरम होईल। चला तर आता हे देखील ह्यामध्ये टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यावरून आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत। त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट, जो घरातला आपला नेहमीचा असतो, त्यानंतर हळद पावडर आणि गरम मसाला, बस इतकेच मसाले टाकणार आहोत। दुसरे कुठले एक्स्ट्रा मसाले देखील टाकायची गरज नाही। अगदी चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते। चला तर आता हे मसाले देखील कांद्यावरती परतून घेणार आहोत। मसाले मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये उभा बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकला आहे। उभा चिरला आहे बटाटा, पण पातळ चिरला आहे थोडासा। आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण भिजवून घेतलेली मूग डाळ टाकायची आहे। आता तुम्ही म्हणाल की पटकन भाजी करायची आहे, मग मूग डाळ कशी भिजवायची? तर मूग डाळ जर तुम्हाला वेळेवरती भिजवायची आहे तर ती गरम पाण्यामध्ये भिजवायची, अगदी 5 मिनिटांमध्ये मूग डाळ भिजते। चला तर तशीच मूग डाळ मी ह्यामध्ये टाकून घेतली आहे। आता आपण पाणी न टाकता अगदी 1-2 मिनिटं परतून घेणार आहोत कांदा टोमॅटोमध्ये, त्यामुळे मूग डाळ चांगली एकजीव होते। त्यानंतर ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। मूग डाळ बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि शिट्टी घ्यायची आहे। मी ते 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेते। मी मोठा कुकर घेतला आहे, त्यामुळे 2 शिट्ट्यांमध्ये भाजी शिजवून घेते आहे। तुम्ही जर छोटा कुकर घेतला असेल तर त्याला छोट्या छोट्या शिट्ट्या येतात, तर तुम्ही 4 शिट्ट्या घेतल्या तरीसुद्धा चालेल। तर 4 शिट्ट्यांमध्ये भाजी छान शिजून निघेल। तुमची मूग डाळ जरी पाण्यामध्ये भिजली नसेल तरीसुद्धा कुकरमध्ये गेल्यानंतर लगेचच शिजते, त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही शिजवून घ्या। बघा मी पाणी टाकून आता कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेत आहे। चला तर मी तुम्हाला शिजल्यानंतर पुन्हा दाखवते। कुकर थंड झाल्यानंतर मी उघडत आहे। तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून तयार झाली आहे आणि ही भाजी तुम्ही अशीच भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। खूप अप्रतिम अशी बनते। ह्याच कन्सिस्टन्सीने बनवायची, म्हणजे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही बनवायची। अशी भाजी परफेक्ट असते आणि ती थोडीशी थंड झाली की घट्ट होते ही भाजी। त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून घ्या आणि ह्या भाजीबरोबर गरम गरम वाफाळलेला भात आणि लोणचं, हे कॉम्बिनेशन आहा क्या बात है असं होतं। सो नक्की तुम्ही करून बघा, पटकन पण होतं आणि खूप चविष्ट बनतं। असं झटपट टेस्टी जेवण बनून तयार होतं। सो तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता लोणच्याचं नाव काढलंच आहे, तर झटपट लोणचं कसं बनवायचं ह्याची रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड झाली आहे। तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मी रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही बघू शकता। चला तर अशा झटपट सोप्या रेसिपींसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला लवकर भेटूया नवीन रेसिपी।